झी 24 तास एक पाऊल पुढे। द बातमी झी 24 तास इम्पॅक्टची। सांगलीतल्या रेवनाळ गावातल्या शेतकरी आनंद शिंदेच्या आत्महत्येप्रकरणी स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल केलाय। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। स्टेट बँकेनं पीक कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावल्यानं दुष्काळी जत तालुक्यातल्या आनंद शिंदे या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली होती। त्यानंतर आत्महत्या केलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या आईची पेन्शनही स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्जाला कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार झी 24 तासनं समोर आणला होता। झी 24 तासच्या वृत्ताची दखल घेत शिवसेनेनं याविरुद्ध आंदोलन सुरू केलं आणि आता जत पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी इम्रान बाशा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जत या बँकेचे पीक कर्ज थकलं आणि दुष्काळामुळे त्यांना ते कर्जाचे हप्ते फेडता आले नाहीत म्हणून राहत्या घरासमोर झाडाला फास लावून आत्महत्या केलेली आहे। याबाबत त्यांच्या आईची पेन्शन बँकेने अडवणूक केली म्हणून बँकेचे व्यवस्थापक इम्रान पाशा यांच्याविरुद्ध IPC कलम 306 प्रमाणे जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। आम्ही त्या कुटुंबाची त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली। त्यानंतर शिवसेनेच्या वतीने अशी मागणी केली की आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या स्टेट बँकेच्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल करा। झी 24 तास एक पाऊल पुढे।